हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आज आपल्या मिनी ब्लॉगचा आहे डे 31. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की काही दिवसाआधी होतं सिद्धू काकाचं लग्न. आणि मी काही दिवसाआधी डे 30 वाला ब्लॉग अपलोड केला होता आणि तो ब्लॉग होता परिक्रम पाठाचा. आणि त्यानंतर मी हळदीचा लग्नाचा ब्लॉग शूट केला, पण मी एडिट करायची आणि अपलोड करायची विसरून गेली. आणि काल मला एक कमेंट आली की डे 31 वाला ब्लॉग कधी येणार आहे म्हणून. मग मला लक्षात आलं की यार, आपण अजूनपर्यंत डे 31 वाला ब्लॉग अपलोडच केला नाही आहे. तर मी आज सकाळी उठल्याबरोबर पटकन ब्लॉग एडिट केला आणि ब्लॉग केला अपलोड. तर मित्रांनो, आज दिवस होता हळदीचा आणि काल मेहंदीचा दिवस होता. पण काल मेहंदी आम्ही कोणीच काढली नव्हती, म्हणून आज आम्ही सगळेजण बसलो आणि मेहंदी काढली. आणि आमच्या घरी सगळे पाहुणे पण आले होते आणि आम्ही सगळेजण जात होतो बांगड्या भरायला. आणि हा बघा आपला बिदुळा गदुडा. चाल म्हटलं सोबत तर नाही चालत म्हणे, मी माझ्या मम्मीसोबत येणार म्हणे. मग आम्ही आलो सिद्धू काकाच्या घरी आणि इथे बांगड्या भरायचा प्रोग्राम चालू पण झाला होता. आणि इथे सिद्धू काकाच्या हळदीचं डेकोरेशन इतकं सुंदर केलं होतं की बघा तुम्ही, किती मस्त दिसतंय. आणि त्यानंतर इकडे जराशी गर्दी कमी झाल्यानंतर बडी मम्मीनी आणि प्रांजू आत्यानी बांगड्या भरून घेतल्या. आणि आम्ही आमच्या बांगड्या भरायच्या वेळेस पुन्हा गर्दी झाली होती, तर आम्ही आमच्या बांगड्या घेतल्या आणि घरी जाऊन टाकल्या. आणि घरी आल्याबरोबर आम्ही सगळेजण लागलो तयारीला. आणि मी सुंदर येल्लो साडी घातली होती आणि बढिया भरल्या होत्या मी 2 डझन बांगड्या. आणि मग आम्ही सगळेजण रेडी होऊन आलो सिद्धू काकाच्या घरी. आणि ही आहे आमची जानू आत्या. आणि माझ्या बहिणीने तर एवढी सुंदर येल्लो साडी घातली होती की खूप सुंदर दिसत होती ती. आणि हा आहे बिदुळा गदुडा, एकदम एक नंबर मस्त डान्स करत होता. आणि बडी मम्मीने पण सुंदर येल्लो आणि पर्पल कलरची साडी घातली होती. आणि किट्टूने पण सुंदर मस्तपैकी शॉर्ट कुर्ती घातली होती. तर चला आपण आता भेटूया आपल्या नेक्स्ट 32 मिनी ब्लॉगमध्ये. आपल्या चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बाय बाय मित्रांनो.